या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. 6 डिसेंबर 1956 ची पहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता. युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी, या देशाचा खरा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला. तर्काच्या कसोटीवर घासून जे टिकेल तेच स्वीकारा, अशी शिकवण जगाला देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बौद्ध अनुयायांनी 5 डिसेंबरच्या मध्यरात्री अभिवादन करून साजरा केला. 6 डिसेंबर 1956 साली अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता. चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबासाहेबांचा देह ठेवला गेला. बाबांच्या चितेतील एक एक ठिणगी ही जणू प्रत्येकाला संदेश देत होती की बाळांनो, रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे. याला पुढे नेता आले तर न्या, पण मागे मात्र आणू नका. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशा या प्रज्ञेच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून वंदन करण्यासाठी शहरातील वाववेस परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गुरुवार दिनांक 5 डिसेंबरच्या मध्यरात्री बौद्ध अनुयायी व सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत मानवंदना दिल्या व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्रीकांत जाधव यांसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी या दिनाचे औचित्य साधून आर्थिक निराधार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. SN न्यूज साठी अक्षय गायकवाड. हे अभियान राबविण्याचा उद्देश हा आहे, गरजू होतकरू व निराधार विद्यार्थी ज्यांना शिक्षणाची खरी जाणीव आहे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणाचा अभाव जाणवतो व शिक्षण साहित्य नसल्यामुळे परिणामी शिक्षण थांबावे लागते. तरी अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाह टिकून राहावा, हा अभियान यासाठी राबवित आहोत. तरी सर्वांनी सहकार्य करावे. तुमचे सहकार्य हीच खरी या महापरी दिनानिमित्त महामानवास महावंदना ठरेल, अशी इच्छा व्यक्त करतो. 6 डिसेंबर म्हणजेच आज महापरिनिर्वाण दिन. एका अशा महान मानवाचा कोटी जनतेच्या मनात अधिराज्य निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा आपल्या समाजाची नाडी तपासून अचूकपण जहाल निदान करणाऱ्या समाजसुधारकाची मोठ्या नेत्यांच्या पंक्तीत ही श्रेष्ठी ठरेल. अशा थोर नेत्याच्या घटनेच्या शिल्पकाराची, एका भारतरत्नाची, एका अष्टपैलू माणसाची होय ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मला आज म्हणावे वाटते, डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म वडील सुभेदार रामजी सपकाळ व माता भीमाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू येथे झाला. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेवडे या गावचे. बाबासाहेबांनी जुन्या रूढीवर प्रहार केला आणि अर्पण केलेले आहे. या दिनानिमित्त मी फक्त इथं उपस्थित असलेल्या बांधवांना एकच संदेश देऊ इच्छितो की महामानवाचे विचार आपल्या अंगी दैनंदिन जीवन जगताना आपल्या आचरणात येवो, हीच मी या ठिकाणी प्रार्थना घेतो. आणि आपणसुद्धा महामानवाचे विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रुचावे, यासाठी आपण सर्वांनी इथं प्रार्थना घ्यावी. आणि महामानवास वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्वाह दिन. त्या दिनानिमित्त आपण बाबासाहेबांना कोटी अभिवादन करू. त्याचबरोबर आज आपण बघतो की आपल्या समाजाचा उद्धार केला असेल तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज पण आपले दैनंदिन जीवनामध्ये जे आपण कार्य करतो त्यामध्ये बाबासाहेबांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामुळंच आपण आज व्यवस्थित जीवन जगू शकतो. आज आमच्या आंबेडकर नगरमधील मुलांनी जो उपक्रम राबवला, एक वही आणि एक पेन, हा एक अतिशय छान असा उपक्रम आहे. त्यामुळं जे गरजू विद्यार्थी ज्यांना एक वही किंवा एखादी पेन घेण्यासाठी 1-2 दिवस आईवडिलांच्या मागं वस्तू मागण्यासाठी लागत असतो आणि त्यातून तो त्यांना मिळत नाही, पण त्यामुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहू नये
म्हणून हा एक छानसा एक छोटासा उपक्रम राबवला. त्याबद्दल मी त्या मुलांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिवार निर्वाह दिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी कालकथित दिवंगत महामानव परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण या ठिकाणी सर्वजण जमलोत. बाबासाहेबांना अभिवादन केले आणि या ठिकाणी अभिवादन करत असताना जो जनसमुदाय या ठिकाणी आला आणि बाबासाहेबांना अभिवादन केले त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला असा संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फक्त शिकायलाच नाही लावले तर संघटन करून एक संघर्ष निर्माण करायचा. संघर्ष करायचा म्हणजे फक्त का वादविवाद करण्यासाठी नाही, तर हा तसंच सांगितलं आपल्याला बाबांनी का आपल्या जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की आपल्याला या देशाची या शासनकर्ती जमात व्हायची आहे. तर या ठिकाणी मी एवढे सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्रिवार अभिवादन करतो. बौद्ध धर्म सांगतो की आपल्या आयुष्यात कर्म हे मृत्यूनंतरही आत्मा किंवा स्पिरिटच्या माध्यमातून पुढे जात राहते. मात्र निर्वाण स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर पुनर्जन्माचा विषय संपतो. अनेकदा पूर्व आयुष्यातील कर्माचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो. त्यामुळे निर्वाण स्थिती मिळवलेल्याने या कर्माचं ओझं पुढील जन्मावर राहत नाही. निर्वाण प्राप्त करणे हे अत्यंत कठीण आहे. जी व्यक्ती सत्विक शुद्ध आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त करता येते. बौद्ध धर्मियांनुसार गौतम बुद्ध यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. ते मूळ महापरिनिर्वाण आहे. अशा या दिनी म्हणजे 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी बौद्ध धर्मीय बांधव व अनुयायी यांनी एकत्रित येत येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी समाज बांधव अनुयायी उपस्थित होते. SN न्यूज साठी अक्षय गायकवाड. सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते लोकराजा शाहू छत्रपती, अखिल भारतीय बहुजन समाज उद्धारक परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असणाऱ्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिन्नर शहरातील तमाम असणाऱ्या बंधुजनांना संधी घेऊन आज ठिकाणी या असणाऱ्या वावीएसला आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी कीर्ती आणि त्यांची असणारी प्रज्ञा, या प्रज्ञेला असणाऱ्या स्मरून या देशाचं असणारं राजकारण आणि या देशाला दिलेलं संविधान यानुसार असणारी या देशाची जी काही राजकीय प्रणाली आहे, या राजकीय प्रणालीचा असणारा पाया म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणारं संविधान आहे. आणि या संविधानाच्या असणाऱ्या निमित्तानेच असणाऱ्या या देशामधले धर्मनिरपेक्षता टिकून आहे. आणि हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आजच्या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे, पुष्पांजली आहे आणि मानांजलीसुद्धा आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांना जय भीम वगैरे करतो, मानवंदना देतो. जय भीम, जय भारत. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचक्रोशीतील सर्व भारतीय आम्ही सर्व भारतीय विनम्र अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभा सिन्नर तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका आणि सर्वांतर्फे आम्ही अभिवादन करतो. 6 डिसेंबर हा जरी महापरिनिर्वाणाचा दिवस असला तरी ह्या दिवसाला सम्यक संकल्प करून या दिवसानिमित्त विविध उपक्रम हाती घेऊन डॉक्टर बाबासाहेबांचं राहिलेलं कार्य पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण सर्व मिळून करूया. हीच त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्यक संकल्प राहील अशी तथागत भगवान बुद्ध यांच्या चरणी
विनम्र अभिवादन करतो. आणि आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने सगळ्या सिन्नर तालुक्याच्या वतीनं मी अभिवादन करतो. आणि हा जो पूर्ण देशामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहेत, त्याच्यात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि हे जे बाबासाहेबांना आम्हाला जे मूल्य दिले यांचे सगळ्या धर्मांनी, सगळ्या समाजांनी मूल्य जोपासावे आणि बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरल असं मी पुन्हा एकदा सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. सिन्नर तालुक्यामध्ये जो वावीमध्ये जो पुतळा उभा केलेला आहे, तिथे सर्व भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा या सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आलेले आहे. अत्यंत गंभीर असा हा दिवस आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सर्व कटिबद्ध आहोत आणि हाच संकल्प आम्ही करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पुरा करण्याच्या दृष्टीने बाळासाहेब आंबेडकर, मीराताई आंबेडकर ह्या सर्व ज्या काही बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीनं, सिन्नर तालुक्याच्या वतीनं भारिप बहुजन महासंघ, तसेच वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सिन्नर तालुक्याच्या वतीनं मी बाबासाहेबांना अगदी त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी पुन्हा एकदा आम्ही नतमस्तक होतो. इथंच थांबतो. जय भीम.